दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी आजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा वाङ्मयाच्या अनेक पैलूंचं दर्शन अभ्यासार्थींना व्हावं या उद्देशाने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे पेज उपलब्ध करून दिलेलं आहे। या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचे अनेक प्रकार त्याचं चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सध्या आपण समर्थांच्या 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथाचं विवेचन करण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत। या 21 समासी दासबोध ग्रंथातील खालचा 51वा भाग होता। त्यामध्ये आपण समास 9वा निराभिमान शांती या समासातील 30 ओव्यापर्यंत आपण काल आलो होतो। समर्थ काल असं म्हणाले की जी निराभिमान शांती तुला प्राप्त करून घ्यायची आहे त्याच्या आड त्याच्या वाटेमध्ये काय काय विघ्न येतील ते मी तुला सांगतो। शांतीचा मार्ग अवलंबिल्यानंतर
मोठी माणसं काय, पण लहान पोरं, ती सुद्धा, लहान पोरं म्हणजे ती वयानं लहान अशातला भाग नाहीये, ज्यांना अध्यात्मातलं काही माहीत नाही, अशी माणसं सुद्धा, अशी पोरं सुद्धा, अशा व्यक्ती सुद्धा तुझी टर उडवण्याचा प्रयत्न करतील, तुला खिजवण्याचा प्रयत्न करतील. समर्थ पुढे काय म्हणतात त्याचा विचार आपण आज करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. तितुकेही जरी साहिले तरी म्हणती मोठे वाया गेले. बोलता बोलता पट झाले यासी लाजच नाही श्रीराम. तितुकीही साहून शांती केली तरी म्हणती कानकोंडे घोण घाली. ते समयी यत्ने केली पाहिजे शांती श्रीराम. आता कुतर्काची लक्षणे ते तू जाण आधार घेणे. सकळ ईश्वर कोणे मन हे आवरावे श्रीराम. सकळ इंद्रिये चाळक तो हा ईश्वर एक. मी काय बापुडे रंक मन आवरू जाणे श्रीराम. ऐसा ग्रंथाचा आधार घेसी आणि मना आले तेची करीशी. तरी पुन्हा मागुते दुःख भोगीसी. मी काय करू श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तितुकेही जरी साहिले तरी म्हणती मोठे वाया गेले. बोलता बोलता पट झाले यासी लाजची नाही. आध्यात्मिक मार्गावर, पारमार्थिक मार्गावर आपण एकदा साधनेच्या टप्प्यावर आलो की लोक आपल्या विरोधात उभे राहतात. पारमार्थिक क्षेत्रामध्ये स्पर्धा जास्त आहे. प्रपंचामध्ये जो तो ज्याच्या त्याच्या प्रपंचात आहे, तिथं स्पर्धेचं कारण नाहीये. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये कोण पुढे जातोय, कुणाचा शिष्य संप्रदाय मोठा होतोय, त्यावर लक्ष ठेवून लोक असतात. मग आपला शिष्य संप्रदाय मोठा कसा होईल, आपले अनुग्रहित लोक कसे वाढतील, त्यामध्ये श्रीमंतांचा भरणा असला पाहिजे, त्यामध्ये राजकीय लोकांचा भरणा असला पाहिजे, अशी सुद्धा सुप्त इच्छा तथाकथित सद्गुरूंच्या मनात आहे. मग ही मंडळी काय करतात, खोडे घालतात. समजा लोकांचं हे सगळं बोलणं जरी सहन केलं, समर्थ म्हणतायत तितुकेही जरी साहिले. मी तुम्हाला सांगतो, कुठलंही काम आपण चांगलं करायला उभे राहिलो, संघटनात्मक पातळीवरचं मी म्हणतो, 3 गोष्टी त्यामध्ये होतात. नंबर 1, विरोध व्हायला चालू होतो. त्या कामाला गतीच मिळू द्यायची नाही. जेव्हा आपण डटके उभे राहतो, तेव्हा हीच मंडळी विरोध करून करून शांत पडतात आणि मग दुसरं अस्त्र काढतात. ते चालू करतात टीका, आरोप करतात, टीका टिप्पणी करतात. नाही ते आक्षेप घेतात. हा दुसरा टप्पा आहे. आणि जेव्हा दुसरा टप्पा सुद्धा संपतो, तेव्हा ते लोक आपल्या संप्रदायात सामील होतात. याची प्रचिती घेतलेली आहे. कुठलंही संघटनात्मक काम घ्या, संस्थेचं काम घ्या, संप्रदायाचं काम घ्या, लोक सुरुवातीला तुम्हाला विरोध करतात. काय पडलंय त्यात, कशाला जातो तिकडे, काय मिळणार आहे त्यातून. पण जेव्हा तुम्ही नेटाने हे सगळं करत असता, थोडं जरा तुम्हाला ओळख पाळख होतीये, समाजामध्ये तुम्हाला मान मिळतोय, तुमच्या संस्थेला मान मिळतो, तुमच्या व्यक्तिमत्वाला मान मिळतो, तुमच्या पदाला मान मिळतो, तेव्हा ही मंडळी काय करतात, टीका करायला चालू करतात, पैसे खातात, यांच्या तुंबड्या भरून घेतात. हे काय समाजाचं काम करणार आहेत, हे काय देशाचं काम करणार आहेत, अशा टीका करतात. तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या आर्थिक गैरव्यवहारावर,
आम्ही हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. आणि मग एक वेळ अशी येते की विरोध संपला, टीका संपली, त्यातले बरेचसे लोक आपल्याला सामील होतात. समर्थ ह्या पहिल्या स्टेपचं उदाहरण सांगतात आपल्याला. शांती केली अंगावर येतील लहान थोर जन, ते वाईट वक्त बोलतील, अंगावर धावून येतील, खोडे घालतील, विघ्न आणतील. समर्थ म्हणतात तितुकेही जरी साहिले, ते सहन केलं तरी म्हणती मोठे वाया गेले. लोक म्हणतात अरे हा माणूस वाया गेला. आता बोलता बोलता पट झाले यासी लाजची नाही. आम्ही याला किती वेळा सांगितलं की अरे ते नादी लागू नको. कशाला जातो गडावर, कशाला जातो घळीला, कशाला जातो आळंदीला, कशाला जातो गोंदवल्याला, खर्च करतो. कोरोनाचा काळ आहे, काय मिळतं ते अभ्यास करून, काय मिळतं ग्रंथ वाचून, घरात बसावं. भगवंतानीच आम्हाला सांगितलंय, हरिपाठामध्ये सांगितलंय, एके ठाईच बैसो न राही. कशाला जायला पाहिजे इकडे तिकडे. असा विकल्प ही लोक निर्माण करतात. बोलता बोलता पट झाले यासी लाजची नाही असं म्हणतात. आपली लाज काढतात ते. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. कुणी लाज नाही काढली असेल, परंतु आपल्याकडे फार आदराने पाहिलं जातं प्रापंचिक लोकांकडून. असं नाही होत. त्यांना वाटतं हे काय लावलं यांनी, कामधंदा सोडला. मला तर माझे दोघं चौघ मित्र म्हणाले सुद्धा, अरे म्हणले अजून रिटायरमेंट सुद्धा झाली नाही ना आमची, काय खूळ लावलं तू, हे काय मिळतं म्हणले ह्याच्यातून. आता काय मिळतं हे त्यांना कसं समजावून सांगायचं. त्यांना गुळाची चवच माहित नाही. अमृत कसं लागतं हे कसं सांगायचं, ते सांगून त्यांना पटणारही नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, उदंड डिक्का ऋण बोलती, तरी चळो नेदावी शांती. दुर्जनास मिळो न जाती, धन्य ते साधू श्रीराम. लोक बोलतील, त्यांचा दुस्वास करू नये. आपणही त्यांच्यावर टीका केली तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय. लोक उदंड धिक्कारून बोलती, तरी चळो नेदावी शांती. आपण आपली शांतता, आपली समाधानता ढळली नाही पाहिजे, बिलकुल हल्ली नाही पाहिजे. माऊलींनी योग्याचं वर्णन केलेलं आहे. त्या योग्याचं चित्त कसं आहे. निर्वात पोकळीमध्ये दीप लावला तर तो दीप कसा असेल, तो दिवा कसा असेल. वारा नाहीये तिथे, त्यामुळे ती ज्योत अत्यंत शांतपणे आणि एका लयीमध्ये, एका आकारामध्ये प्रकाश देते. हलत नाही बिलकुल. योग्याचं चित्त हे असं आहे. त्याला कुणी बोललं, त्याला कुणी रागावलं, त्याला कुणी इथं बसू नको म्हणलं, तिकडे जा म्हणलं, त्याला काहीही फरक पडत नाही. समर्थ पुढे म्हणतात, तितुकीही साळहून शांती केली, तरी म्हणती कानकोंडे घोण घाली. ते समयी यत्ने केली, पाहिजे शांती श्रीराम. आता आपण असं ठरवलं, समर्थ म्हणतात की तुला साधना करायची आहे, श्रवण करायचं आहे, आणि साधना करत असताना तुझ्या चित्ताची शांती ढळू देऊ नको. तू अत्यंत संयमित असलं पाहिजे. आता हे सहन करत असताना माणूस काय विचार करेल की आपल्याला इकडे तिकडे कुठेही बघायचं नाही. आपण भले आपलं ग्रंथ भले, आपण भले आपला दासबोध भला, असं माणूस म्हणेल आणि त्याचं वाचन चालू करील. ही लोक असं म्हणतात, बघा बसला गुडघ्यात डोकं घालून,
खाली मान घालून. समर्थ म्हणतात, ते समयी यत्ने केली पाहिजे शांती. आमच्या घरातलेच लोक आम्हाला बोलतात. जेव्हा आम्ही घळीमध्ये जायचा विचार केला, मग घरामध्ये माणूस कामाला नाहीये. अगोदरच कोरोनाचा पिरियड चालू आहे. काम करणारी माणसं नाहीये, भांडेवाली बाई नाहीये, पोछा करणारी बाई नाहीये, कपडेवाली बाई नाहीये. आणि यात निघाल्या गळीमध्ये 1 महिना जाणार आहेत म्हणे. ऑक्टोबरमध्ये जाणार आहेत 7 दिवस. त्याचं आत्तापासून ह्यांचं नियोजन चालू आहे. सुनबाईच्या नजरेत येतं. मुलाला वाटतं वडिलांनी पोरांना शाळेतून आणावं, शाळेत नेऊन सोडावं, घरातली छोटी मोठी कामं करावीत, दूध घेणं आहे, पेपरवाला आहे, ही सगळी कामं करावीत. आणि हे तर निघाले घळीला. त्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये. पण ज्याला या साधनेतलं गम्य गौप्य समजलंय, तोही साधना सोडत नाही. मग लोक काही बोलले तरी चालेल. किती संतांच्या जीवनात असे प्रसंग झाले, तो लोकांनी काय काय आरोप केले त्यांच्यावर, पण ते ढळले नाहीत. आमच्या ग्राहक पंचायतीचे अध्वर्यू आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी 80व्या वर्षी काय काय आरोप झाले, पण सगळं शांततेने सहन केलं. कुठेही ते चिडले नाहीत, कुठेही त्रासले नाहीत. टिळकांच्या बाबतीत काय झालं, किती सहन करावं लागलं टिळकांना. उत्तर आयुष्यामध्ये माणसाला काय काय सहन करावं लागेल, काय काय आरोप होतील, त्याचा नेम नाहीये. साधनेच्या काळातही असं होऊ शकतं. आपल्याला वाटतं की बाबा मी तर भगवंताची साधना करतोय, मी यांचं काय घोडं मारलंय. समर्थ म्हणतात, शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुता करवी श्रीराम. शांती करून करवावी. आपण शांत असलं पाहिजे आणि इतरांना शांतता मिळवून दिली पाहिजे. शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी. तरेवाईकपणा, कोपिष्टपणा, क्रोधिष्टपणा, दुर्जनपणा, दुराशा, वाईट संगती, हे सगळं काय केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. तरे सांडून सांडवावी. लोकांकडनं सुद्धा ती सोडून घ्यावीत. लोकांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की काही पडलेलं नाही रे ह्याच्यात, नका त्याच्या नादी लागू. आयुष्याचा खेळ खंडोबा करताय तुम्ही. ते सगळं सांगण्यासाठी आपला अभ्यास झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, अभ्यास होन प्रगटावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगटोन नासावे, बरे नव्हे श्रीराम. पुढे जे समर्थ सांगतायत या ओळीमध्ये, क्रिया करून करवावी, बहुतान करवी. साधना मार्गामध्ये आपण आहोत, आपण श्रवण करतो आहोत, निराभिमान शांती प्राप्त करण्याच्या वाटेवर आम्ही चाललेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये लोकांचा तरेवाईकपणा काढा, त्यांना शांत करा आणि क्रिया करून करवावी, बहुतान करवी. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आम्हाला अनेकांकडून करून घेता आला पाहिजे. काय फायदा आहे आपला? आपला फायदा काहीही नाही. म्हणजे आर्थिक फायदा नाही, व्यावहारिक फायदा नाही, पण ते मल्टिपल चेन मार्केट असतं ना. तुमच्या खाली किती लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याचा शेअर तुम्हाला येतो. जेवढ्या लोकांना गंडवावं, त्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत मी बोलतोय, काही गरज नसताना आपण त्याला सांगतो तू 2 माणसं मिळव, तुला त्यांचे पैसे येणार आहेत. तो पुढच्यांना सांगतो, प्रत्येक जणाला सांगतो तो 2-2, 5-5 माणसं जमवा म्हणून, आणि हजारो लोकांची चेन तयार होते. आणि त्या हजारो लोकांपासून त्याचा जो शेअर आहे थोडा 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 तो मला येतो आणि मी त्याच्यावर गब्बर होतो. आणि मग मी लोकांना सांगतो मी नोकरी सोडून दिली आहे, मी धंदा बंद केला आहे, मी आता ह्याच्यामध्ये आलेलो आहे. आणि काही वर्षानंतर लक्षात येतं की यांनी तर सुसाईड केला.
अहो, काम करून जिथं काही मिळत नाही तिथं फुकट काय मिळतं? फुकट काहीही मिळत नाही. आणि जे मिळतं असं वाटतं ते टिकत नाही. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय मिळतं? आमच्या नावावर समर्थांच्या बाडांमध्ये आम्ही किती लोकांना दासबोध सखोलला, पत्रद्वारा दासबोधला बसवलं, समर्थांच्या दासबोध पारायणाला बसवलं, मनाच्या श्लोकांच्या पारायणाला बसवलं, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षांना आम्ही बसवलं. याची नोंद समर्थांच्या बाडांमध्ये होतीये आणि कल्याण स्वामी ते सगळं टिपून घेत आहेत. पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाचं हे घोषवाक्य आहे, क्रिया करून करवावी बहुतान करवी. आम्हाला ते जमलं पाहिजे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही हे नेलं पाहिजे. आणि कुठल्या परिस्थितीत नेलं पाहिजे? अहो, आपल्याला तर काही काय, समर्थांनी जे वर्णन इथं केलेलं आहे, लोक तुमची लाज काढतील, तुम्हाला विरोध करतील, तुमच्यावर टीका करतील, असं काही झालंय का मला सांगा तुम्ही? उलट आपल्या घरातली मंडळी आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, त्यांना बरं वाटतंय. सासूबाई सासरे सगळे 1 तास बसतायत, 3 ते 4 किंवा नंतर त्यांच्या वेळेप्रमाणे ऐकत बसतायत. घरामध्ये काही दंगामस्ती करत नाहीयेत, कुणाला वाईट वक्तव्य बोलत नाहीत. छान चाललंय, चालू द्या हे असंच. घळीमध्ये जायचं हरकत नाही, घळीत जा तुम्ही. 7 दिवस जायचं का 15 दिवस, नाही तर महिनाभर सेवेला का नाही जात तुम्ही? एवढं तिथं घडीला सेवेची गरज आहे असं घरातले लोक म्हणतात. आपली तर खूप चांगली अवस्था आहे, मग का आपण मागे पडायला पाहिजे? तितुकीही साहून शांती केली, तरी म्हणती कान कोंडे घोण घाली, ते समयी यत्ने केली पाहिजे शांती. शांती मिळवण्यासाठी हिमालयातच जावं लागतं, बद्रीनाथ केदारनाथला जावं लागतं, अरण्यात जावं लागतं, असं काही आहे का? समर्थांच्या मावशीच्या घरामध्ये त्यांचे जे यजमान आहेत ते नाथ महाराज आहेत. घरातच शांती मिळवली ना त्यांनी. एकनाथ महाराजांना आपल्याला माहिती आहे काय म्हणतात? शांती ब्रह्म म्हणतात. घरात राहून मग आपल्याला काय नाही जमणार. आता पुढच्या ज्या 10 ओव्या आहेत, या 10 ओव्यांमध्ये समर्थ मन कशा वेगवेगळ्या कल्पना रंगवतं आणि साधनेपासून परावृत्त होतं, त्याचं उदाहरणं दिलेली आहेत. आता कुतर्काची लक्षणे, ते तू जाण आधार घेणे, सकळ ईश्वर कोणे मन हे आवरावे. सकळ इंद्रिये चाळक, तो हा ईश्वर एक, मी काय वापुडे रंक, मन आवरू जाणे श्रीराम. ऐसा ग्रंथाचा आधार घेसी, आणि मना आले तेची करीशी, तरी पुन्हा मागुते दुःख भोगीसी, मी काय करू श्रीराम. फार सुरेख दृष्टांत समर्थांनी दिलाय. असं आमच्या जीवनामध्ये होत आहे. आम्ही अनेक अनुभव आपण पाहिलेले थे. समर्थ उगीच नाही बोलतो, समर्थांनी हे सगळं पाहिलंय, अनुभवलंय. लोक कसे कसे विकल्प काढतात, कशा कशा आडवाटा धरतात, कसे कसे पळवाटा धरतात, कसे खुशकीच्या मार्गाने निघून जातात, ते सगळं माहिती आहे समर्थांना. ते म्हणतायत आता कुतर्काची लक्षणे, मन तुझं काही कुतर्क करणार नाही, तर्क वितर्क करणार नाही, याची काळजी घे. ते तू जाण आधार घेणे, सकळ ईश्वर कोणे मन हे आवरावे. काही लोक म्हणतात की अहो हे सगळा देह परमेश्वराने केलेला आहे ना, भगवंतानी केलेला आहे ना, मग मन सुद्धा भगवंतानीच केलेलं आहे, मग मनाला वाटेल तिकडे जाऊ दे की. आज रविवार आहे, बाहेर जायचंय, पिक्चर बघायचा आहे, हॉटेलमध्ये जायचंय, काहीतरी घरी आणून खायचंय, मनाला वाटतंय म्हणजे भगवंताला वाटतंय, मग त्याची इच्छा आहे म्हणून करू दे की. समर्थ याच्यावर वर्मावर बोट ठेवलंय समर्थांनी. पुढे समर्थ म्हणतात सकळ इंद्रिये चाळक, तो हा ईश्वर एक, मी काय बापुडे रंक, मन आवरू जाणे. अहो सगळ्या शरीराला चालवणारा भगवंत आहे. भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही. आणि मग हे सगळं असं घडत असताना मनाला वाटतंय मी हे करावं, ते करावं, हे खावं,
यांच्या घरी जावं, त्यांच्या घरी जावं. करू दे की मनाला. हे सगळं जर निर्मिती भगवंताची आहे, हा माझा देह भगवंताचा आहे, मग मन सुद्धा भगवंताचं आहे. मग मनाला वाटते म्हणजे भगवंताला वाटतंय, मग करू दे असं म्हणून आपण पळवाट शोधतो. समर्थांनी याला उदाहरण दिलंय. सकळ इंद्रिये चाळक तो हा ईश्वर एक, मी काय बापुडे रंक मन आवरू जाणे. दासबोधामध्ये याला संदर्भ आहे, नवीन दासबोधामध्ये. इंद्रियाणाम मनश्चास्मी कृष्ण मने मनतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची श्रीराम. समर्थ म्हणताय भगवंतांनी सांगितलंय इंद्रियाणाम मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मन म्हणजे मी आहे. पार्थाला, अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवान सांगतायत आपला विभूती योग 10व्या अध्यायामध्ये. मी म्हणजे काय, झाडांमध्ये वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे वगैरे वगैरे ते सगळं वर्णन आलेलं आहे. इंद्रियानाम मनश्चास्मी कृष्ण म्हणे मन तो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. जर मन हे कृष्ण असेल तर मनाला वाटतंय तिकडे जाऊ दे की त्याला वाटतं उशिरा उठू दे. त्याला वाटतंय आजची पूजा नको करू दे. त्याला वाटतंय बाहेर जाऊन काहीतरी चमचमीत खाऊ दे. हा समर्थ म्हणताय की तू आधार घेऊ नको, विनाकारण पाहिजे तसा अर्थ काढू नको. तुला पाहिजे तसा तुझ्या सोयीस्कर अर्थ ग्रंथाचा काढू नको. विभूती योग सांगत असताना भगवंत सांगतात वेदानाम सामवेदोस्मी देवानामस्मी वासवः, इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानामस्मी चेतना. वेदांमध्ये मी सामवेद आहे. आपली विभूती सांगतायत भगवंत. वेदांमध्ये मी सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे. देवानामस्मी वासवः, इंद्रियानाम मनश्चास्मी. इंद्रियांमध्ये मी मन आहे. हात, पाय, डोळे, कान, नाक, घसा काही नाही, मी मन आहे. भूतानामस्मी चेतना, सर्व भूतमात्रांमध्ये मी चैतन्य रूपाने वास करतो. समर्थ शिष्याला म्हणतायत की तू त्याच्या आहारी जाऊ नकोस. हे सगळं तू कशाचा आधार घेऊन सांगशील ते समर्थ पुढे सांगतायत. ऐसा ग्रंथाचा आधार घेसी आणि मना आले तेची करीशी, तरी पुन्हा मागुते दुःख भोगीसी, मी काय करू श्रीराम. इंद्रियांची लालसे पोटी इंद्रियांना विषय भोगायचे, त्याला चटरबटर काही खायचंय, साधना करायची नाहीये. म्हणून तू मनाचं ऐकशील आणि असा ग्रंथाचा विपरीत अर्थ घेशील. समर्थ म्हणतात तरी पुन्हा मागुते दुःख भोगीसी, मी काय करू जाणे. मी तुझ्या उपयोगी येणार नाही, मी तुझं दुःख पुन्हा हलकं करणार नाही, तुला दुःखच भोगावं लागेल यातून. ईश्वर इंद्रिये सुख देता आणि तोच देत परमवेथा, इतुकेही करुणी अकर्ता अलिप्तपणे श्रीराम. तो जो भगवंत आहे त्याला काही कामधंदा नाहीये का कुणाला दुःख दे, कुणाला सुख दे, कुणाच्या आईवडिलांना उठव, कुणाच्या आईवडिलांना कॅन्सर दे, कुणाच्या मुलाला अपघात दे. त्याला एवढंच काम आहे का. समर्थ समजावून सांगतायत ईश्वर इंद्रिये सुख देता आणि तोची देत परमवेथा, इतुकेही करुणी अकर्ता अलिप्तपणे. जे जे तुझ्या प्रारब्ध वशात आहे, जे जे तुझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत त्याप्रमाणे तुला मौज मजा करता येणार आहे. आपलं अंथरून पांघरून किती आहे तेवढे तू पाय पसर. ईश्वराला सुखही नाहीये आणि दुःखही नाहीये, त्याला काय घेणं आहे. माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं तर मज कारणे झाले परी म्या नाही केले. सूर्य उगवतो, त्याला काही घेणं देणं आहे का. मी उगवलो, सगळे लोक उठले, प्रातस्मरण करू लागले, कामं करायला लागले, पूजा करायला लागले, अभ्यास करतायत, त्याला काही घेणं देणं आहे.
माझे योगे झाले परी म्या नाही केले. मला त्याचं स्वैर सुतक नाही. त्यातून वाईट झालं मला घेणं देणं नाही. काळोखा मी उगवलो नाही म्हणून अंधार पडला, मोठमोठे अपघात झाले, त्याच्याबद्दल सूर्याला दुःख वाटतंय का? किंवा मे मधला उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये लोक मरून पडतात. यावर्षी कोरोनामुळे कुणी बाहेर निघालं नाही, नाहीतर उष्माघाताच्या बळींची आकडा दररोज आपल्याला पाहावा लागतो. सूर्य आग ओकू लागला, उष्माघाताचे एवढे बळी, विदर्भात एवढे, मराठवाड्यात तेवढे. त्या सूर्याला काही देणं घेणं त्याच्याशी. इतुकेही करून अकर्ता अलिप्तपणे का ईश्वर चोरी करवितो आणि मागुता तोची सुळी देववितो. परी जो दुःखे आक्रंदतो तो ईश्वर म्हणो नये श्रीराम. ते दुःख प्राणियाते अगत्य भोगणे लागते. मग दुःखे दुःखवते बापुडे अविवेकी श्रीराम. समर्थ म्हणतायत का ईश्वर चोरी करवितो आणि मागुता तोची सुळी देववितो. ज्याने चोरी करायला उद्युक्त केलं तो चोरी पकडल्यामुळे सुळावर देतो तो, आणि जो दुःखाने आक्रंदतो ते सूळ टोचायला लागला म्हणजे तो ईश्वर म्हणू नये. त्याला ईश्वराशी काही घेणं देणं नाही. सज्जनो, या ठिकाणी ही जी सगळी दृष्टांत दिलेली आहे, या सगळ्या दृष्टांताच्या पाठीमागे करते पण माझ्याकडे नसलं पाहिजे ही भावना आहे. मी साधना केली, मी अभ्यास केला, मी एवढ्या परीक्षा दिल्या, माझ्या घरी एवढी प्रमाणपत्र आहेत. हे काही भौतिक विद्या आहे का? प्रमाणपत्र फ्रेम करून घरात लावायला? म्हणून दासबोध सखोल अभ्यास 33 वर्षाची परंपरा आहे. प्रमाणपत्र कुठलंही नाही. अशी कोणती परीक्षा आहे बाबा की ज्याला प्रमाणपत्र नाहीये? अहो 6 महिने शिकलं, 3 महिने शिकलं, 15 दिवसाचे कोर्सेस आहेत, त्याला प्रमाणपत्र मिळतं. ग्रॅज्युएशन झालं, 10वी झाली, 12वी झाली, त्याला प्रमाणपत्र मिळतं. जसा जसा आपला अभ्यास वाढत जाईल तसतसे विषय कमी होतात की नाही? 10वीला किती विषय होते? मराठी, हिंदी, इंग्लिश, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शास्त्र. 12वी झाली ग्रॅज्युएशन करताना, आता किती विषय आहेत? एवढे विषय नाहीयेत. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, आता किती विषय आहेत? आता विषय नाहीयेत. पुढे पीएचडी करायची, आता किती विषय? एकच आहे. दासबोध सखोल अभ्यास ही समर्थांच्या वाङ्मयातली पीएचडी आहे. आता आमचे इतर विषय कमी झाले का? आता आमच्याकडे विषयांची यादी किती आहे? एकच विषय. विषय तो आमचा झाला नारायण. समर्थांचं वाङ्मय, समर्थांचा अभ्यास, समर्थांचं चरित्र, समर्थांच्या लीला, समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी जाणं, अंगसेवा करणं, भावसेवा करणं, आत्मसेवा करणं, स्थानसेवा करणं, एकच विषय. आता बाकीच्या व्यावहारिक विषयांची यादी कमी झाली का नाही? इथं नाही सांगायचं. संध्याकाळी 5 मिनिट बसायचं आणि विचार करायचा. आता वय किती आहे? किती वर्ष झाली आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये चालू आहे आमचं मार्गक्रमण. आता आमचे विषय किती आहेत? विषय संपले का नाही? जसा आपला अभ्यास वाढत जाईल, किती वर्ष लागतात? पीएचडी 3 वर्षात होते. त्या पीएचडीवर माणूस आयुष्यभर खात बसतो, पगार मिळवतो, पेन्शन मिळवतो, पैसा अमाप कमवतो. 3 वर्ष पीएचडी करतो तर. आणि इथं मला तर 9 वर्ष लागली दासबोध सखोल अभ्यास पूर्ण व्हायला.
लोकांना 4.5 वर्षात होतो, 6 वर्षात होतो, 7 वर्षात होतो. माझ्यासारखा कच्च्या माणसाला 9 वर्ष लागली. काय करणार त्याला? त्यांच्या एवढा मी हुशार नाहीये. लोकांनी 4-4.5 वर्षात असं संपवलं. अरे म्हणलं काय केलं? नाही, भरपूर वेळ आहे, वेळ भरपूर आहे म्हणून 2 दिवसाचं आजच जेवण केलं का? आज मला काही काम नाही, उद्या मला प्रवास आहे, उद्याचंही मी आजच जेवण करतो. होतंय का असं? समर्थांना हे जे दृष्टांत द्यायचे आहेत त्याच्या पाठीमागे आमच्याकडे कर्तृत्वाची भावना नसली पाहिजे, तरच आम्ही शांतता मिळवू शकतो. प्रपंचात असेल, परमार्थात असेल, कुठेही तुम्ही आपल्याकडे अहंकार घेतला, मी केलं म्हणलं की समोरचे लोक नाराज होतात. मग मीच्या ऐवजी आपण शब्द वापरला तर समोरचे खुश होतात. आपल्याला हे करायचं आहे, आपण एवढं मोठं काम केलंय, लोकांना बरं वाटतं. मी एवढं मोठं काम केलं म्हणलं, अच्छा तू केलं का, असं त्यांच्या मनात चालू होतं. काय ईश्वर चोरी करवितो आणि मागुता तोची सुळी देववितो, परी जो दुःखे आक्रंदतो तो ईश्वर म्हणो नये. ते दुःख प्राणियाते अगत्य भोगणे लागते, मग दुःखे दुःखवते बापुडे अविवेकी श्रीराम. पण जो खरा साधू असतो त्याला माहिती असतं की या सगळ्याच्या पाठीमागे जे जे घडतं आहे त्याला समोरचा माणूस दोषी नाहीये. ही सगळी ईश्वरी योजना आहे हे त्याला माहिती असतं. साधक संजीवनीमध्ये एक गोष्ट येऊन गेली. साधक संजीवनी मी आपल्याला बोललो मागे, अत्यंत सुरेख ग्रंथ आहे, गीता प्रेसचा आहे. परमपूजनीय राम सुखदास महाराजांची ती टीका आहे. 600-700 पानांचा ग्रंथ आहे. 150-1 रुपयापर्यंत मिळतो. माझ्याकडचा तर 50 रुपयाचा आहे. आता 150 रुपये झाला असेल. त्यामध्ये एक कथा आहे. एक साधू होता. त्या साधूने काय केलं, एका शेताच्या जवळ शेतामध्ये पिके आली होती, तो तिथं खाली बसला. त्या राखणदाराने पाहिलं. त्याला वाटलं इथे एखादं जनावर आलंय. त्याचं लक्ष नव्हतं, पण झाडं हल्ली, रोपं हल्ली आणि कुणीतरी खाली बसताना त्याला दिसलं. त्याला वाटलं एखादं जनावर आलंय, म्हणून त्यांनी एक मोठा दगड घेतला गोफणीमध्ये आणि भिरकावला. त्या साधूच्या डोक्यात दगड लागला. माझ्यासारखे केस बारीक केलेले होते सगळे. रक्त यायला लागलं आणि ते सगळं डोकं लाल झालं. तो तिथून उठला, पुढे पळत पळत निघायला जायला लागला. तिथं ते कलिंगडाचं टरबुजांचं एक शेत होतं. त्या मालकाला वाटलं हा कलिंगड घेऊन जातोय का काय. खाल्लं ते खाल्लं, कलिंगड घेऊन चाललं. ते लाल होतं ना, डोकं सगळं लाल झालेलं होतं. त्याला वाटलं कलिंगड खाऊन घेऊन पण चालला हा. त्याने एक मोठा दगड भिरकावला, पाठीमध्ये लागला. पडला तिथं हा माणूस, हा साधू बैरागी पडला. 4 लोक जमा झाली. ते म्हणाले ह्याच्या वर्मी घाव बसलाव. याला म्हणले चला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यामध्ये डॉक्टर, नर्स त्या सगळ्यांनी पट्टी केली, जखम धुवून काढली, औषधोपचार केला. बरं वाटायला लागलं. त्याला झोपवलं. म्हणले आज आराम करा आणि उद्या तुम्ही बाहेर, उद्या तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. तिथं हॉस्पिटलमध्ये जे अनाथ लोक आहेत त्यांच्यासाठी एक माणूस डबे घेऊन यायचा. त्याला समजलं की आज एक पेशंट वाढलेला आहे. त्यांनी यांच्यासाठी जेवणाची प्लेट आणली. त्या साधूनी प्लेट हातात घेतली.
ते ज्यांनी प्लेट दिली त्या माणसाकडे बघून ते हसायला लागले. त्याला जरा विचित्र वाटलं. तो म्हणाला, काय झालं बाबाजी, हसताय का तुम्ही? तो म्हणाला, तू फार नटखट आहेस, तू फार लबाड आहेस. त्याला समजेच ना की हे असं का म्हणायला लागलं आपल्याला. आपण तर याच्यासाठी जेवण आणलं, आपल्या मनात तर काहीच भाव नाहीये. लबाड आहे, मी नटखट आहे. तो म्हणला, बाबाजी का असं का बोलता तुम्ही? ते म्हणे, हो तूच आहेस तो. तू मला गोफणीतून दगड मारला, पुन्हा मोठा दगड माझ्या पाठीत घातला. तो म्हणला, अहो नाही, मी काही केलं नाही. हो हो तूच आहेस. ते म्हणे, तू मला उचलून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तो म्हणला, मला तर माहिती नाही तुम्ही कुठे पडले. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तूच तर मला पट्टी केली. त्याला समजेच नाही की आता हा माणूस वेडा आहे का शहाणा आहे. तो इकडे तिकडे बघायला लागला. तेवढ्या शेवटचा घाव घातला त्या बैरागीने. तो म्हणला, आणि तूच तर आहेस तो की ज्याने मला आता हा डबा आणून दिला. तुझे किती उपकार मानू रे भगवंता. असं म्हणल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून घळघळ घळघळ पाणी यायला लागलं. आमची कुठलीही परिस्थिती असेल, कुठलीही स्थिती असेल, ही सगळी ईश्वरी योजना आहे आणि ती आपण मान्य केली पाहिजे. ऍक्सेप्ट ॲज इट इज. जसं आहे तसं ते मान्य केलं पाहिजे. कुणालाही दोष देता उपयोगी नाही. पुढे समर्थ म्हणतात, तरी साधन कासया करावे, एमपुरीचे सुख म्हणावे, जाऊनी रौरवी पचावे, ईश्वर करता म्हणोनी श्रीराम. समर्थ म्हणतायत, तुला आता समर्थ मूळ मुद्द्याला हात घालतात. तुला जर असं वाटत असेल की मन माझं आज असं म्हणतंय की जाऊन पाणीपुरी खावं, आणि तू ते करतो, मग पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर पोट गडबड करू लागलं, लोटा घेऊन सारखं पळावं लागलं, तर मग त्याचं वाईट का वाटून घेतलं पाहिजे? त्याच्यातही आनंद मानला पाहिजे. समर्थांनी इथं म्हणले, तरी साधन कासया करावे, येमपुरीचे सुख म्हणावे. तुला जर मन तुझं म्हणत असेल की तू साधना करू नको, आज आराम कर, कशाला पहाटे उठतो, कशाला ध्यानाला बसतो, कशाला अभ्यास करतो, कशाला समास वाचतो, काही करू नको आज. मग जर भगवंतानी रौरव यमपुरी यमाचे लोक आले आणि त्यांनी तुला उचलून त्या कुंभपाक रौरवादी पाक कशात त्याच्यात नेऊन टाकलं नरकामध्ये, मग तिथं का वाईट वाटायला पाहिजे तुला? यमपुरीचे सुख म्हणावे, मग तिथेही सुखाने जावं, कारण ते तरी तू कुठं मनाने केलंय, ते मनाने तुझ्यामुळेच तर सगळं आलंय. ते त्यालाही मग आपण हे म्हणलं पाहिजे की हे ईश्वरानेच पाठवलेले माझ्यासाठी. आता असो हे बोलणे, लालूच करुणी आधार घेणे, ते आपुलेची मन काय नेणे, परी डोळे झाकी करावी श्रीराम. समर्थ म्हणतायत, या मार्गामध्ये डोळे झाकपणा करू नकोस, आडवाटेला जाऊ नकोस. काहीतरी शास्त्राचा आधार तुला हवा तसा काढायचा आणि त्याप्रमाणे वागू नकोस. स्वच्छंदी फंदी फंदी वागू नकोस. तू नीट विचार कर. आता पुढे समर्थ जे म्हणतायत की कसा आपण वेगवेगळा अर्थ काढतो, वेगवेगळ्या ग्रंथांचा कसा अर्थ काढतो, ते समर्थ या ठिकाणी सांगतायत. आता असो हे बोलणे, लालूच करुणी आधार घेणे. तुला लोभापायी तुझ्या इंद्रियजनित विषय सुख सेवनासाठी तू शास्त्र ग्रंथांचा आधार तुला हवा तसा काढशील, हे चुकीचं आहे. ते आपुलेची मन काय नेणे, परी डोळे झाकी करावी. असा डोळे झाकपणा तू करू नको. तुझ्याकडे विवेक आहे, तुला बुद्धी आहे. ऐसा कुतर्के आधार, तू घेशील हो साचार, आळकेपणाचा विचार करू नको सर्वथा श्रीराम. ग्रंथातल्या वचनांचा
सद्गुरूंनी संतांनी सांगितलेल्या वचनांचा गैरअर्थ काढणारे खूप लोक आहेत. एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. लोक म्हणतात समर्थांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. लोक म्हणतात समर्थांनी सांगितलं अगोदर पहिला प्रपंच कर. अरे पहिला प्रपंच कर, आधी प्रपंच कर म्हणजे किती? 60 वर्षापर्यंत, 65 वर्षापर्यंत? आधी म्हणजे किती? मग समर्थांनी जे सांगितलं प्रपंच करिता नेटका फिका होत जातो, हे का विसरला? ते विसरायचं. प्रपंच नेटका करिता फिका होत जातो, प्रपंचातली आसक्ती वाढवायचं काम करतो. समर्थांच्या उक्तीचं वचनांचा आधार घेतो आणि तो नेटका करत असताना त्याची फिका होईल, त्यातली गोडी कमी होईल, ते का नाही तुझ्या लक्षात येत? अजून एक वाक्य, प्रपंची पाहिजे सुवर्ण. लोक म्हणतात समर्थांनी सांगितलं प्रपंच करताना सोनं पाहिजे, मग गोळा करा सोनं. किती सोनं गोळा करा? 1 तोळा, 2 तोळे, 5 तोळे. लोकांकडे 10-10 तोळ्याची बिस्किट आहेत म्हणे. किती आहेत माहित नाही, पण लोकांकडे थप्प्या लागलेल्या आहेत नोटांच्या. त्यांच्या बेड खाली वगैरे नोटा ठेवलेल्या आहेत. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, हे का विसरला? परमार्थही करायचा आहे, त्यात पंचीकरण करायचं आहे, त्यात तत्वनिर्शन करायचं आहे, आणि पैसे रोकडा आकडा इमले माड्या घर तर बाजूलाच राहिले. हा माझा देह ज्याला मी माझा म्हणतो तो सुद्धा माझा नाहीये. इकडे बरं दुर्लक्ष केलं तू. धटासी या नावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट. हा मग समर्थांनी चोर करावा भांडारी, हे का विसरला तू? तुला जे पाहिजे त्याचा तू अर्थ काढतो. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग व्हावे, हे का विसरला? आणि धटासी पाहिजे धट, उद्धटासी पाहिजे उद्धट म्हणून लगेचच सांगतो. तुझ्या अंगातली जे बळ आहे त्याचा तू कसा विनियोग केला त्याच्यासाठी आधार म्हणून तू संतांचं वाङ्मय घेतो का? हे चुकीचं आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग येतात. अशा वेळी आपण विवेक आणि त्यावर लक्ष घातलं पाहिजे. काय खरंय, काय खोटंय, काय श्रेयस आहे आणि काय प्रेयस आहे, माझ्या जीवनाला काय हितकर आहे. मग ते चांगलं असेल, मला चांगलं वाटेल किंवा वाईट वाटेल, पण माझ्या जीवनाला हितकर आहे ना ते मी केलं पाहिजे. तसाच मी अर्थ काढला पाहिजे. विनाकारण मी मनाच्या आहारी जाता कामा नये. असा आपल्या जीवनामध्ये नित्यानित्य विचार असला पाहिजे आणि तो नित्यानित्य विचार आपल्या जीवनामध्ये उतरावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.